सांगतो। तर भाजपचे खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। चौकशी करून अहवाल सादर करण्याचे नाशिक कोर्टानं पोलिसांना आदेश दिलेले आहेत। राज ठाकरेंना पटक पटक्के मारेंगे असं विधान दुबेंनी केलं होतं। दुबेंविरोधात मनसेच्या सुदाम कोंबडेंकडून कोर्टामध्ये धाव घेण्यात आली आहे। पुढील सुनावणी दरम्यान पोलीस काय अहवाल सादर करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरेंचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपच्या गळाला लागले। नगराध्यक्ष संजय हिंदुलकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक संपत गावकर, रमेश खातळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। तर पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये मराठा समाज बांधवांचं आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। मनोज जरांगेंच्या घातपाताच्या प्रकाराच्या आंदोलकांकडून निषेध करण्यात आलाय। घातपाताच्या प्रकाराची चौकशी करण्याची आंदोलकांनी मागणी केलेली आहे। रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या टेक्निकल चुकीमुळे मुंबऱ्यातील अपघात घडला नाही। गुन्हा दाखल असलेल्या इंजिनियर्सच्या वकिलांचा हा युक्तिवाद पाहायला मिळतोय। जास्त गर्दीमुळे प्रवासी रेल्वेतून पडले होते असं वकिलांनी म्हटलेलं आहे। आमचं आजही म्हणणं आहे की ओव्हर क्राउडिंगमुळे पॅसेंजर हे पडलेत आणि ते एक दुसऱ्या ट्रेनवर आदळलेत आणि त्यांच्यामुळे हा इन्सिडेंट घडलेला आहे। हा रेल्वेच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या टेक्निकल चुकीमुळे घडलेला नाहीये असं आमचं आजही म्हणणं आहे आणि आम्ही आमचा युक्तिवाद तसाच होता। तर दिल्लीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली देण्यासाठी राष्ट्रवादीनं नागपुरात कॅन्डल मार्च काढत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। व्हेरायटी चौकातून कॅन्डल मार्चला सुरुवात करत झाशीच्या राणी चौकापर्यंत मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर नाशिकच्या बोधले नगर परिसरामध्ये एका व्यक्तीनं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावरती तलवार जो आहे तो हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता। दरम्यान नाशिक पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि न्यायालयामध्ये त्याला हजर केलेला आहे। तर ही आपण दोन दृश्य पाहतो आहोत। एकीकडे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावरती तलवारीनं हल्ल्याचा प्रयत्न केला होता। नाशिक जिल्हा